पालन करावं लागतं. रामायण करायचं का 7 दिवस लागतील बघा. लक्षात नाही का? मग त्या भिल्लाला बाण मारला, तो बाण भगवंताच्या डाव्या अंगठ्याला लागला आणि भगवान परमात्मा निज धामाला गेले त्यावेळी भगवंताचं वय होतं 125 वर्ष. सगळ्या देवादिकांना भगवंताला नमस्कार करत भगवंताचं स्वागत करत उभा राहिले आणि भगवान परमात्मा निज धामाला गेले. गोपाल कृष्ण अर्जुन हस्तिनापूरला आला, भगवान निघून गेले. पांडवांना सगळी बातमी सांगितले. ऐका, पांडव शुक्र सांगतात राजा, ही पांडवाला बातमी अर्जुनानं सांगितल्याच्या नंतर सगळे पांडवांनी हात जोडले आणि स्वर्गाचा रस्ता धरला. पण जाण्याच्या अगोदर गादीवर कुणीतरी बसावं लागेल म्हणून अर्जुनाचा अभिमन्यूचा मुलगा उत्तरेचा परीक्षित त्याला बोलवून घेतलं, त्याला राजगादी दिली. ए राजा, शुकदेव सांगतायत. कोण सांगताय? शुक भगवान सांगतायत. कुणाला सांगतायत? राजाला सांगतायत. काय सांगतायत? तुझ्या आजोबानं भगवान निज धामाला गेल्याचे उपक्रम उपसंहार ऐका बरं, लक्ष देऊ. तुझा आजोबा स्वर्गाला जायच्या काळामध्ये त्यानं तुला राजगादीवर बसवलं. बाप तर युद्धामध्ये गेला होता, अभिमन्यू युद्धामध्ये संपला होता, पण तुझ्या आजोबानं तुला राजगादीवर बसवलं. आणि राजगादीवर बसवल्याबरोबर तू राज्यात फिरायला लागला. त्या दिवशी तुला धर्माचा आणि पृथ्वीचा संवाद ऐकला आणि तिथं तू त्या कली तिथं आला, कलीच्या पाठीमागं लागला आणि कलीला काही जागा राहण्याकरता दिल्या. अधर्मानं आणि अधर्मानं कमवलेल्या सोन्याच्या ठिकाणी कलीने राहा असा जागा दिल्या तू त्याला. आणि तुझा जो मुकुट होता का डोक्यातला, तो सुद्धा अधर्मानच कमवलेला. लक्षात नाही का? म्हणून आपण त्याचा इतिहास खूप मोठा नाही का? मग त्याच्यात कलीने प्रवेश केला, तुझ्या साधूचा अपमान केला, मेलेला सर्प टाकलास आणि त्याच्या मुलानं शृंगीनं तुला शाप दिला. हे राजा, माझ्या वडिलांचा अपमान केलास, मेलेला सर्प टाकलास गळ्यामध्ये, तुझा सुद्धा 7 दिवसात दक्षिण नावाचा सर्प चालेल आणि 7 दिवसात तुझा मृत्यू होईल. लक्षात नाही का बरं? आणि म्हणून तो शोक करत त्या साधू तुझ्या घरी आले. साधूने तुला मुक्तीचा पर्याय सांगितला. तू शोक करत शुक्ताल नावाच्या तीर्थावरती बसलास राजा. सगळे ऋषीमुनी येऊन गेले होते. सगळ्यांना तू विचारलंस माझी 7 दिवसात मुक्ती होईल का? 7 दिवसात मला मुक्तीचा पर्याय सांगा. पण बाकीच्यांना अनेक साधनं सांगितले. शेवटी मी आलो आणि मी आल्याच्या नंतर तुम्हाला अनेक प्रश्न विचारले. तू कोण आहे? परमात्मा सत्य, जगत मिथ्य, मी वासुदेव तत्वता, या बोधापर्यंत ज्ञान मी तुला देतो. आणि आता मी तुला प्रश्न विचारतो. देवाधिक देव वरून पाहताय राजा. शुकदेव म्हणतायत, राजा मी तुला प्रश्न विचारतो, आता तो मरणार आहेस का? राजानं ज्ञान ऐकलेलं होतं. राजा म्हणला, मी जन्मालाच आलो नाही तर मरण कुठून? देवाधिकांना पुष्पवृष्टी केली. गोपाल कृष्ण शुकदेव भगवान की. आणि मग राजा तू मुक्त झाला असं मला वाटतं. आणि आता माझं ज्ञान संपलं. मी सुद्धा तुझ्यावरती फुलं वाहतो. राजानं शुकदेवाचं दर्शन केलं, नमस्कार केला आणि शुकाला राजाला नेण्याकरता जन्मंजय आला. जन्मंजयनी आपल्या बापाला शाबूत राहावं म्हणून काचाची माडी केली, त्याच्यामध्ये ठेवलं आणि फळं दिले खायला. दक्षिण नावाचा सर्प त्या फळामध्ये गेला आणि राजाला दंश केला. राजा स्वर्गाला निघून गेला. गोपाल कृष्ण भगवान. राजा दिव्य देह धारण करून वैकुंठ धामाला प्राप्त झाला. सूर्यजी सांगताय, निम्न गणा यथा गंगम
देवानां चितो यशा वैश्वानां यथा शमो पुराणानां इदं तथा. नद्यामध्ये गंगा श्रेष्ठ आहे, देवामध्ये अच्युत श्रेष्ठ आहे, वैष्णवामध्ये शंभू श्रेष्ठ आहे, क्षेत्रामध्ये काशी श्रेष्ठ आहे आणि पुराणामध्ये श्रीमद भागवत महापुराण श्रेष्ठ आहे. 18,000 श्लोक आहेत. सगळं शक्य नाही, पण सगळ्या श्लोकाचं पुण्य जर प्राप्त करायचं असेल तर आमच्या गुरुजींनी सांगितलेला श्लोक, ते श्लोक सर्वांनी माझ्या पाठीमागे गायचा आहे की आपण सर्वांना तो श्लोक गायला की सगळ्या भागवत संहितेतलं फल आपल्या पदरात प्राप्त होतं. नाम संकीर्तनं यस्य सर्व पाप प्रणाम. ऐका, आता आम्ही कथा संपली की लगेच जात असतो, पण यजमानाने सांगितलं अर्जुन महाराज दिवस ग्रंथ मिरवणूक पोस्टर जाता येणार नाही. माझा नेम कथा झाली की जात असतो मी, पण तुमच्या सगळ्यांच्या विनंतीला थोडीशी दाद देऊन थांबणार, पण पुढे मी थांबणार नाही का. ग्रंथ मिरवणूक झाली की लगेच निघून जाणार आहे, आम्ही जाणार आहे. ऐका, 7 दिवस मी तुम्हाला कथा सांगितली, योग्य आहे ते संग्रह ठेवा. मायबाप भूदेवाला बोलवा, ब्राह्मण देवाला बोलवा, देवा चला अजित काका बाकीच्या इकडे लक्ष द्या. काका येतील, पूजा करतील, तुम्ही इकडे लक्ष द्या. 7 दिवस कथा सांगितली. आदरणीय या गावातलं साधुरत्न संत विभूती मधुसूदनजी बाबा सरस्वती, हे तुमच्या गावाचं वैभव आहे, त्यांच्या आशीर्वादानं कथा संपन्न झाली. आदरणीय अर्जुन महाराज त्यांनी मला या कथेचं आमंत्रण दिलं, ज्यांच्या निमित्ताने ही कथा आहे. रामप्रसाद भाऊ गवारे पाटील, खरं सांगतो गड्या, आता हे पूर्णत्वाने मुक्त आणि मुक्तच झालेले आहेत. ही कथेचा संदेश आहे. लक्षात नाही, आता मात्र काही करायची आवश्यकता राहत नाही. त्यांच्या धर्मपत्नी जनाबाई सारख्याच आहेत. त्यांनी चारिधाम यात्रा पूर्ण केली आणि अमरनाथ बी केले. अमरनाथ करणं म्हणजे दिस इज नॉट अ जोक. असं बोळीने दरीतून जावं लागते, एवढीच वाट असते, हातभर कठीण असते. तिथून शाबूत येणं म्हणजे पुण्यच म्हणायचं. अमरनाथ करणं एवढी सोपी गोष्ट नाही, चारिधाम यात्रा करणं सोपी गोष्ट नाही. त्यांनी जनाबाई माऊलीनं रामप्रसाद भाऊच्या मंडळीने चारिधाम यात्रा पूर्ण केल्या आणि माऊंड केले, गाव जीवन घातलंय. उद्या सुद्धा पुन्हा गाव जीवन आहे. लक्ष दिलं नाही का. सगळ्यांना या परिवाराला धन्यवाद देतो मी. सुदर्शन भाऊने खूप प्रयत्न करून हे सगळं कार्य सिद्धीपर्यंत नेलेलं आहे. त्यांचे वडील आहेत, त्यांची आई अशा प्रकारची आहे. या सगळ्या गवारे परिवारांना मी धन्यवाद देतो. आणि आता भगवंताचा आशीर्वाद चिरकाल तुमच्या पाठीशी राहील एवढी भागवत ग्रंथाकडे प्रार्थना करतो. माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. तत्पूर्वी आम्हाला साथ संगत करणारे आणि आदरणीय सालबे महाराज अर्जुन महाराजांकडचं निवेदनाचे नाही का. अर्जुन महाराज म्हणले, महाराज तुम्हाला कथा घ्यावीच लागते नाही का. आग्रह केला आणि म्हणून त्या आग्रहाला बळी पडून ही कथा आणि तुमच्या सगळ्या दर्शनाचा योग आला आणि तुम्ही गोड कथा ऐकली. हरी कथा सुनाने वाले तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम. सगळ्यांना नमस्कार करतो. आणि हे सगळं जे झालंय ना, हे मी नाही केलं. आजपर्यंत 7 दिवस गोड कथा झाली. राधाकृष्ण भाऊ, सुदर्शन भाऊ, चर्मन 7 दिवस चर्मन सुद्धा आले ऐकायला नाही का. एक दिवस उठले नाही का. आमचे फौजीचे वडील शिव भाऊ सगळ्याचे मला नाव परिचित नाही, पण सगळ्याबद्दल आदर आहे बरं. आणि मी केलं असं कधी म्हणायचं नाही. मी भागवत सांगतोय असं मी सुद्धा कधी म्हणायचं नाही. हे सगळं जे होतं
बोले आपकी कृपा से सब काम हो रहा है। बोले आपकी कृपा से सब काम हो रहा है। करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है। बोले आपकी कृपा से सब काम हो रहा है। आम्ही जाणार आता, हम तो जाते अपने गाव। राम राम राम। राधे राधे. सगळ्यांना माझा नमस्कार आहे. आम्ही ज्ञानोबारायांचे लेकरू आहे. वृंदावनामध्ये राहून ज्ञानोबारायांच्या खुशीत राहून काही जी प्राप्त केलंय हेच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. माझ्या पदरचं काही नाही. जरी 60 दिवस एखादा शब्द आवडला नसेल, पटू वाटला असेल, आई वडिलांचं अंतकरण करून ज्ञानोबारायांच्या लेकराला क्षमा करा. पण मी असं काही चुकेल असं काही बोललेलो नाही. सगळं ग्रंथांचं सांगितलं. तर वाटलं एखाद्याला कळू शकतं. आई वडिलांचं अंतकरण करून बालकाला क्षमा करा आणि आमचा रामराम घ्या. तुमचा रामराम आम्ही भगवंताला सांगू. हम तो जाते अपने गाँव सबको राम राम राम. अपने गाँव राम राम राम. पद पर किवा कर मेरे नाम गज चल रही है. हैरान है जमाना मन निकली रही है. करता नहीं कुछ भी सब काम हो रहा है. काम हो रहा है. हम तो जाते अपने गाँव सबको राम राम राम. अपने गाँव राम राम राम. हम तो जाते अपने गाँव सबको राम राम राम. हम तो जाते अपने गाँव सबको राम राम राम. मैं याद नहीं कभी तेरा पार कैसे जाऊं. टूटी हुई वाणी से गुणगान तेरा कैसा गाऊं. गुणगान तेरा कैसा गाऊं. गुणगान तेरा कैसा गाऊं. बस हमारी वाणी अपूर्ण है, पूर्ण नहीं है. लेकिन बोले आपकी कृपा से सब काम हो रहा है. आपकी कृपा से सब काम हो रहा है. इसलिए मैं आपको सबको नमस्कार करता हूँ. हम तो जाते अपने गाँव सबको राम राम राम. हम तो जाते अपने गाँव सबको राम राम राम. हम तो जाते अपने गाँव सबको राम राम राम. हम जाते अपने गाँव सबको राम राम राम. गोपाल कृष्ण भगवान की जय. एकदा म्हणा राधे राधे. परिवाराला धन्यवाद देतो. आपण 7 दिवस कथा केली. पुन्हा एकदा कृष्ण कन्हैयाची कृपा आल्यावरती राहू आणि सद्गुरू मधुसूदन बाबाचा आशीर्वाद चिरकाल तुमच्या पाठीशी राहू. अर्जुन महाराजांचं मार्गदर्शन राहू आणि कधी मध्ये आम्हाला बोलवलं तर आम्ही बी येऊ. बरं वाटलं सगळ्याला. बघा समाधान वाटलं. तुम्ही सुद्धा सगळेजण आलात. कोणी कोणाचं काम असो धाम असो सगळं सोडलं आणि आपल्या गावामध्ये गंगा आली. श्रीमद भागवत रूपी गंगा आली आणि सगळ्यांनी या गंगेमध्ये स्नान करण्याचा प्रयत्न केला. जेवढ्याने स्नान केलंय निश्चित हे पवित्र झाल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे. पुन्हा एकदा बोलण्याच्या ओघामध्ये एखादा अयोग्य शब्द दिला असेल क्षमस्व. म्हणजे योग्य ते संग्रह ठेवा आणि जे अयोग्य ते माझं मला रिटर्न करा. ना तरी बालक बोबडा बोले कावा कुडा मी तुका पावले.
ती चूज करून माऊली जीवी पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करा संते नोय अंग होत योगे झालेली सेवा पुनश्च एकदा भगवंताचे समर्पण सगळ्याला धन्यवाद देऊन भिल्लारे महाराज कथा करणारे आतापर्यंत महाराज लोक ब्राह्मण समाजाचे होते. आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी श्रीमद भागवत कथा केल्या हे ब्राह्मण समाजाचे जास्त महाराज असायचे. पण आपल्या हिंदू समाजाचे महाराज आणि ज्यांनी कमी वयामध्ये प्रबोधन समाजापर्यंत पोहोचणं आणि अक्षरशः की बेबीच्या देठापासून सांगितल्या तरच आणि हावभाव करणं म्हणजे निष्ठे हावभाव नाही तर अंतकरणातून भगवंताचा धावा केल्यानंतर किंवा ते समय जसा आहे त्या समयाशी सादर व्हावे, देव ठेवील तशी राहावी. त्यांची त्या ठिकाणी बोलण्याची भाषा आणि डोळ्यावाट पाणी येणं हे काही सर्वसामान्य नाही. महाराजांनी आपली 7 दिवस वेळेवर येऊन सेवा केली आणि आपल्याला प्रबोधन केलं. त्याबद्दल गावकऱ्याच्या वतीनं मी महाराजाचा त्या ठिकाणी ऋणी आहे आणि आभारी आहोत आपण महाराजाचे. अशीच आपल्यावर महाराजांनी कृपा करावी. वेळोवेळी आपण बोलल्यानंतर महाराजांनी यावं आणि निस्वार्थ प्रेम आहे महाराजाचं. काय तुम्ही द्या घ्या नका देऊ तसं काही नाही. जे देतात त्याच्यामध्ये समाधान आहे आणि वेळेवर येऊन सेवा केलेली आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की तुम्ही सुद्धा हजारोच्या संख्येने उपस्थित राहिला, तुम्ही शोभा वाढली आणि एवढे जण तुम्ही हजर आले त्याबद्दल तुम्हाला सुद्धा कोटी कोटी प्रणाम आहे. कारण वक्त्याला सुद्धा श्रोत्याशिवाय काही अर्थ नसतो. तुम्ही येऊन बसलात म्हणून वक्त्याला आनंद होतो आणि तेवढा त्यांना उल्हास येतो. तुम्ही जितक्या समाजांनी येतात तेवढा वक्त्याला त्या ठिकाणी आनंद येतो. तर म्हणून श्रोत्याशिवाय वक्त्याला किंमत नाही आणि श्रोत्याला आणि वक्त्याला तेवढंच फळ असतं. शास्त्र सांगतंय वक्त्याला आणि श्रोत्याला तितकंच फळ आहे. तुम्ही श्रवण केलंय आणि तेच गुणगान तुम्ही आज नामस्मरण करताना तुमच्या मुखातून त्या ठिकाणी श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा असं तुम्ही नामस्मरण करीत चालताना या उठताना बसताना त्या ठिकाणी म्हणतात. फक्त आईवडिलांची सेवा आणि लेकराला ज्ञान संस्कार द्या. संस्कार लेकरं घडाचे म्हणजे काय नुसतं शिक्षण दिलं बी ते बी नाही. तुम्ही संस्कार द्या लेकराला आणि आईवडिलाची सेवा सोडू नका. पंढरपूरच्या पांडुरंगाची जी सेवा पांडुरंग तिथं कशामुळे आलेला आहे कार्य पुंडलिका मातलाशी आणि उभे केले विठ्ठलाशी. कारण काय सामर्थ्य विठ्ठलाला उभं करण्याची कोणाची ताकद येते फक्त आईवडिलाची सेवाची ताकद आहे. म्हणून नित्यनियमाने आईवडिलाची सेवा तुम्ही म्हणता काय करा सेवा सेवा तरी काय करा काही नाही. त्यांना पानं लागते 10 रुपयाचे काही सेवा लागत माघारी बोलू नका त्यांचं मन दुखू नका आणि सेवा करीत चला. एवढंच आईवडिलांची सेवा करा, गायीची सेवा करा आणि मुलाला संस्कार द्या. बस एवढी या कथेतून आणि हरी नामावर त्या ठिकाणी जोर द्या. काय घ्यायचंय नाम. मग तुम्ही महाराजांनी सांगितलंय दिवसातून 11 वेळेस खवाय ना नाम घ्या म्हणून सांगितलंय. लक्षात ठेवा या याच्यातून. आणि हे पुण्य भाग्य हे आपल्या जनाबाईचं रामप्रसाद मच्छिंद्र गवारे यांच्या काहीतरी पूर्व पुण्य आहे. आमच्या आजोबा फजोबाचे काहीतरी पूर्व पुण्य आहे आणि त्या पूर्व पुण्य याच्या हे त्या ठिकाणी असा कार्यक्रम होता. सर्वसामान्य पैसा सगळ्याकडे धन हे सगळे पण करणं एवढं सोपं नाही आणि इथं येणं आणि एवढं करणं घर सोपं वेळच नाही राहायला कोणाला. कोणी आपापल्या त्यातच पळत म्हणजे कारण माझ्यापासून नुसतं वेळच नाही. काय का परमार्थ मग मला वाटतंय चांगलं रामायण लावा काहीतरी करावं अजून कथा करा पण काय. आणि परमार्थामध्ये परमार्थ पैशानी होत नाही. तुम्हाला स्वतः राहावं लागतं, कष्ट करावं लागते, कर्म करावं लागतंय. त्याच्यात सगळं झाड लोट काय नाही ते सगळं करावं लागतं. परमार्थ नुसतं काय बोलून काही होत नाही. म्हणून नामस्मरण करा. महाराजाची कृपा आपल्या गावावर हे कमी वयामध्ये महाराजांनी आपल्याला त्या ठिकाणी बोध केलेला आहे. महाराजांची आपण त्या ठिकाणी ऋणी आहोत. उद्याचे कार्यक्रमाची रूपरेषा काय सांगा.
सकाळी गावातून दिंडी प्रदक्षिणा आहे आणि नंतर